श्री स्वामी समर्थ. विशेष सेवा तोडगे उपाय. हुताशनी पौर्णिमा आहे. होळीच्या दिवशी करावयाची सेवा. उपाय. घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यावर गाईचे तूप, 11 लवंग, 7 बत्तासे, 5 विड्याची पाने, गोटा, खोबरे, नारळ, पुरणाची पोळी, वरण भात नैवेद्य असे सर्व घेऊन होळीची पूजा करावी. होळीस 11 प्रदक्षिणा माराव्यात. नंतर गोटा, खोबरे, नारळ, तूप वाहावे. नैवेद्य दाखवून प्रार्थना करावी. यामुळे सुख समृद्धी वाढते, कष्ट दूर होतात. होळीच्या दिवशी काळ्या कापड्यात मुठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावेत व रात्री होळीत प्रभावित करावेत. त्रास निघून जातो. 7 गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये, माझ्या मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे असे म्हणून होळीत टाकावीत. होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यात थोडेसे मीठ व राई मिक्स करून घरात व जवळ ठेवावी. त्यामुळे भूत, प्रेत, नजर दोष, करणी दोष होत नाही. होळीच्या दिवसापासून रोज 40 दिवसापर्यंत बजरंग बाणाचे रोज 3 पाठ करावेत. मनोकामना पूर्ण होते. होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला 21 गोमती चक्र वाहावेत. व्यापार व नोकरीमध्ये उन्नती होते. नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे व शिवलिंगास भस्म म्हणून लावावे. गरिबास पुरणपोळी खाऊ घालावी. घरी चौमुखी दिवा लावावा. सर्व देवाची पूजा करावी. यामुळे बाधा निवारण होते. राहूचा दोष असेल तर 1 नारळाचा गोळा घेऊन त्यात गोडे तेल भरून थोडा गूळ टाकावा व तो नारळ अंगावरून 7 वेळा उतरवून होळीत टाकावा. त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास, दोष निघून जातो व सर्व अडलेली कामे होऊ लागतात. जर नेहमी धनहानी होत असेल, पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर गुलाल टाका व द्विमुखी दिवा लावा. त्या दिव्यात 11 काळे उडीद व यावेळी प्रार्थना करावी आणि जेव्हा दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाकावा. ही क्रिया श्रद्धेने करा. दुर्घटना, संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी 5 लाल गुंजा, 5 काळ्या गुंजा व 1 नारळ घेऊन होळीला 11 प्रदक्षिणा माराव्यात व नंतर या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळीत टाकाव्यात. विवाह होत नाही लवकर. विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे. या दिवशी 2 विड्याची पाने, 1 अख्खी सुपारी, 1 हळकुंड घेऊन शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावे, प्रार्थना करावी व यानंतर होळीचे दर्शन घ्यावे व हीच क्रिया दुसऱ्या दिवशी धुलिवंदनालाही करावी. ते रोज रंगपंचमीपर्यंत करावी. लवकरच विवाह योग येईल. नित्यसेवा म्हणजे रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ जप व श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीची क्रमशः 3 अध्यायी वाचणे करणाऱ्या सर्व भक्तांना इतर उपाय सेवा त्वरित फलद्रूप होतात. श्री स्वामी सेवेचा मूळ पाया भक्कम हवा. श्री स्वामी समर्थ. अशा धार्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.